नमस्कार साहेब. हा नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव गोपाल गोविंद वानखडे. गाव? गाव निमगाव आहे. निमगाव. आणि हा एरिया कोणता आहे? ते तालुका तालुका नांदुरा. नांदुरात. हा बरं, आता इथे कोणती व्हेरायटी लावली आहे साहेब? तर मी समृद्धी लावलेली. समृद्धीला. हो. किती तारखेची लागवड आहे ही? ही 14 जुलै. 14 जुलै. हा अच्छा, म्हणजे अजून थोडीशी लेट आहे. लेटच आहे कारण पाऊसच लेट आला. पाऊस लेट आहे. बरोबर बरोबर. आणि तुमची जमीन पण चांगली आहे ह्या हो परिसरात. हो चांगली क्वालिटी. तर कशी वाटली व्हेरायटी? व्हेरायटी मला आतापर्यंत तर समृद्धी म्हणजे बाकीच्या रुची वगैरे अन्य पेरत होतो मी, हा. त्यापेक्षा बेटर चांगलीच वाटली. चांगली वाटली. आणि याला तुम्ही फवारणीमध्ये काय घेतलंय? याला दुसऱ्या फवारणीमध्ये मी डे फ्रेश नावाचं लिक्विड घेतलं, वापरलं? वापरलं. अच्छा अच्छा अच्छा. नंतर तुम्हाला अवेलेबल नाही झालं की? अवेलेबल नाही झालं. अवेलेबल नाही झालं म्हणून वापर राहिला. हा नाही तर अजून 2 फवारणीत तुम्ही घेतलं असतं. हो हो. तिसऱ्या आता आणि पुढच्या चौथ्या पुढच्या सीझनला, पुढच्या पिकांना किंवा तुरीला? तुरीला पहिल्या फवाऱ्यापासूनच डे फ्रेश अवेलेबल करून टाकेल. अच्छा. आणि त्याचा प्रचार पण करा, प्रसार पण करा आणि स्वतः वापरा सुद्धा. बरोबर. आता हे सर्व बघण्यासाठी तुमच्याकडे श्रीमान राऊत साहेब ज्यांची व्हेरायटी आहे हो हो. ते आपल्याकडे आलेले आहे. शेतकरी संघटनेचे आपले खंडारे साहेब आलेले आहे, तुम्ही आहात. त्याच्यानंतर आपले शेळके साहेब आहे, त्यानंतर पोकले साहेब आहे. हे वेगवेगळ्या एरियातून आपल्या इथं हे समृद्धी सोयाबीन बघायला, आणि मी स्वतः डेफ्रेचे मालक राजनेकर साहेब पण स्वतः आलेलो आहे बघायला. तर ह्या परिसरात आपलं अशीच आज शिवार फेरी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. त्याच्यात सर्वांचा चांगला सहभाग मिळाला. त्याबद्दल हा कार्यक्रम आता इथे आपला एंड होतो आहे आजच्या दिवसाचा. पुढचा कार्यक्रम अजून पोकले साहेबांच्या गावामध्ये आम्ही करणार आहे, जळगाव जामोदला. तर त्याच्यात तुम्ही पण सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. नक्की नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद.